गुड इव्हनिंग फ्रेंड्स. आज आहे 28/1/2026. 7:09 झालेले आहे आणि आज आपण इंडियन मार्केटमध्ये त्याचबरोबर क्रिप्टोमध्ये कमोडिटीमध्ये ट्रेड केलेले आहेत ते आज आपण एक्सप्लेन करणार आहे. कालचे आपले राहिलेले ट्रेडचे टार्गेट अचीव्ह झालेत का, स्टॉप लॉस झालेत ते पण एक्सप्लेन करणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण बघा, जास्त मोठा नसेल व्हिडिओ. अँड आपला व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट्स करा. काही प्रश्न असतील कमेंट्समध्ये विचारा किंवा व्हॉट्सअप आपला नंबर आहे त्याला विचारा. ठीक आहे, चला बघूया. आता सगळ्यात पहिल्यांदा आपण बँक निफ्टीचा एक कालचा ट्रेड बघा, पेंडिंग होता. कालचे बघू शकता, ह्या इथे लेवल आपण बाय केलेला, इथं हाफ क्वांटिटी बुक केलेली. कालच्या व्हिडिओमध्ये जाऊन बघा, नसेल बघितला कालच्या व्हिडिओतच बघा जाऊन. इथे आपण बुक केलेलं आहे हाफ 50% क्वांटिटी आणि हा इथपर्यंत होल्ड ठेवलेला. इथे एक रेजिस्टन्स झोन होता, या ब्ल्यू लाईन पर्यंत हे केलेला. रिस्क रिवॉर्ड 1:5च्या वरचा होता. स्टॉप लॉस आपण 234 पॉईंटचा ठेवला, त्याच्या अगेन्स्ट 1217 पॉईंटचं टार्गेट आपण इथं बुक केलेलं आहे. आज मॉर्निंगला ओपन झाल्या पहिल्यांदाच आपला टार्गेट अचीव्ह झालं ह्या कॅन्डलला. आता पहिल्या स्टार्टिंगलाच ओपन झाल्या इथे अचीव्ह झालं. त्यामुळे ह्या ट्रेडमधून आपण फुल क्वांटिटी एक्झिट झालेलो आहे. त्याच्यानंतर आपण दुपारी इथे आपल्याला एक बायचा ट्रेड भेटलेला. ह्या कॅन्डलच्या ह्याला बाय सिग्नल आला, इथे एक सपोर्ट झोन आला आणि ह्या बाय सिग्नल आपण इथे घेतला आणि त्याच्या खाली आपण स्टॉप लॉस ठेवला. 77.85चा स्टॉप लॉस ठेवला. त्याच्या अगेन्स्ट आपण 366.60चं टार्गेट ठेवले. पण मार्केट क्लोज झालं, अजून काय उद्या आता मॉर्निंगला ओपन झाल्यानंतर बघा हा टार्गेट होतोय. इथं आपण 50% कालच्याच हायला आपण कालच्या टार्गेटला 50% क्वांटिटी इथं बुक केलेली आहे कॅन्डलला आणि बाकीचे रिमेनिंग सोडून दिले ते इथं आपण उद्या बघूया इथे आपला टार्गेट अचीव्ह होतोय काय. ठीक आहे. निफ्टीमध्ये काल आपण ट्रेड नव्हता केला. निफ्टीमध्ये आज आपल्याला बायचा ट्रेड भेटलेला आहे. ही कॅन्डलच्या हायला आपण बाय केलेला आहे ह्या कॅन्डलला 218ला सेफ. इथे बाय सपोर्ट झोन आला, इथे आपण स्टॉप लॉस लावला. 26 पॉईंटचा स्टॉप लॉस होता आणि टार्गेट आपण 192 पॉईंटचा ठेवलं ह्या रेजिस्टन्स झोनला. ही ब्ल्यू लाईन मार्क केले इथे ठेवले आणि इथे आपण 50% ह्या रेजिस्टन्सला बुक केलेले आहेत. आता उद्या आपला हा स्टॉप लॉस गेला, म्हणजे हा स्टॉप लॉस गेला तर आपण लॉसमध्ये जात नाही. बघा का, कारण की 26 पॉईंट आपण स्टॉप लॉस लावला, त्याच्या अगेन्स्ट आपण 50% क्वांटिटी 68 पॉईंटला बुक केले. त्यामुळे आपल्या स्टॉप लॉसपेक्षा क्वांटिटी जास्त 3x आपण बुक केले. त्यामुळे आपला हा पण स्टॉप लॉस गेला तर आपण लॉसमध्ये जात नाही. 1:7चा रिस्क रिवॉर्ड आहे. त्यानंतर त्याचबरोबर अजून इंडियन मार्केटमध्ये फिन निफ्टीचा एक कालचा ट्रेड पेंडिंग होता, बघितला सर कालच्या व्हिडिओमध्ये. इथं आपण बाय केलेला ह्या कॅन्डलला आणि हा स्टॉप लॉस ठेवलेला. इथं 50% क्वांटिटी बुक केलेल्या आणि आपण सोडून दिलेले मग आणि हा टार्गेट ठेवलेला कालच्या व्हिडिओमध्ये बघा जाऊन. आणि मॉर्निंगला ओपन झाल्या पहिला आपला सकाळी टार्गेट अचीव्ह झाला. इथून 100% क्वांटिटी आपण क्लोज केल्या. त्यानंतर फिन निफ्टीमध्ये आपण ट्रेड नाही केला. त्यानंतर बघा दुपारनंतर आपल्याला एक इथं बाय सिग्नल आला ह्या छोट्या कॅन्डलला 227ला आणि इथं बाय झाला. 37.15चा स्टॉप लॉस ठेवला. त्याच्या आगेच आपण 154 पॉईंटचं टार्गेट ठेवले ह्या रेजिस्टन्सला. बघूया आता उद्या ओपन झाल्यानंतर. इथं आपण 50% क्वांटिटी बुक केलेत. हा पण लॉसमध्ये जाणार नाही. आपण 37.15चं स्टॉपला ठेवलं आहे. त्याच्या आगेच आपण किती क्वांटिटी बुक केले, 88-90चं आपण 90ला आपण 50% क्वांटिटी बुक केले. 3x हे पण केले. त्यामुळं इथे पण आपला स्टॉपला जात नाही. ह्या कालचा आजचा दोन्ही ट्रेड प्रॉफिटेबलच आहेत. सेन्सेक्समध्ये बघा, सेन्सेक्समध्ये कालचा आपण इथं बुक केलेला आणि इथून क्लोज केलं होतं. मार्केट इथून थोडंसा टार्गेट राहिलेलं ते पण काल झालेलं आहे, पण आपण इथंच 50% बुक केले मार्केट क्लोजिंगच्या वेळेस. ठीक आहे. आता हा बघा, हा इथं सेन्सेक्सला 218ला सेम कॅन्डलला बाय सिग्नल भेटला. इथं स्टॉप लॉस ठेवला, ह्याच्यावरती हे ठेवला एंट्री पॉईंट आहे आपला आणि इथं आपण 50% क्वांटिटी बुक केले. 111चा स्टॉप लॉस ठेवलेला आहे. त्याच्या अगेन्स्ट आपण टार्गेट ठेवलेला आहे, एक सेकंड, टार्गेट ठेवलेले 813चं. बघूया आता उद्या अचीव्ह होते का. 1:7चा आहे रिस्क रिवॉर्ड. हा पण ट्रेड लॉसमध्ये जाणार नाही, कारण की इथे 111चा स्टॉप लॉस ठेवून आपण किती बुक केलेत, 195चा आपण क्वांटिटी बुक केलेत पॉईंटला. त्यामुळे हा पण आपला लॉसमध्ये जात नाही. आता कमोडिटीमध्ये आपण क्रूड ऑइलला ट्रेड केलेलं. क्रूड ऑइलमध्ये इथं बाय सिग्नल आलेला आहे ह्या सपोर्टला. 12 पॉईंट आपण स्टॉप लॉस ठेवलेला ह्या सपोर्ट झोनच्या खाली. स्टॉप लॉस प्राईस आहे आणि एंट्री प्राईस आहे आणि हा टार्गेट ठेवलेला आपण. हा टार्गेट ठेवण्याचं रिझन हा हाय होता. ह्या हायला पण, ह्या हायच्या इथे आपण एक टार्गेट लावून ठेवलेलं. एक्झॅक्टली बघू शकता, इथे टार्गेट अचीव्ह झालं. ह्या रेट इथे टार्गेट अचीव्ह झालं, वरती गेलं तिथून रिव्हर्सल आला. आपल्या इथं 100% क्वांटिटी बुक होत्या. त्यानंतर आपण काही एंट्री केलीच नाही क्रूड ऑइलमध्ये. आपण 1:5चा ट्रेड झालेला आहे. आता बिटकॉईनमध्ये बघू, क्रिप्टोमध्ये बघू शकता. बिटकॉईनमध्ये आपण सॉरी ट्रेड घेतलेला. इथे बघा, हा पहिला झोन, हा दुसरा झोन, तिसरा झोन, 3 झोन आले. तेव्हा आपल्याला बाईंग 3 कन्फर्मेशन भेटले. इथं एक कॅन्डल बाईंगची आली, याच्यावरती आपण एंट्री केली. त्याच्या खाली एक्झॅक्टली आपण स्टॉप लॉस ठेवला. तर बफर करून हे सगळं याच्या खाली 159 पॉईंटचा आपण स्टॉप लॉस ठेवला आहे आणि टार्गेट ठेवलेला आपण इकडचा हाय ठेवलेला. हे हाय रेजिस्टन्स ठेवलेला
इथे बरोबर एक्झॅक्टली ह्या कॅन्डलला अचीव्ह झालेला आहे 327ला 551 पॉईंट आपलं टार्गेट अचीव्ह 1:3चा आपण 100% क्वांटिटी बुक केलेले आहेत. सॉरी इथेरियममध्ये बघू शकता. इथेरियममध्ये इथे आपल्याला बाय सिग्नल आला 2:51ला. इथं आपण बाय केला, हा स्टॉप लॉस ठेवला, हा बाय एंट्री आहे आणि इथे एक्झॅक्टली आपण टार्गेट ठेवलेलं. हा टार्गेट अचीव्ह झालं कालचा. आणि कालचा पण इथेरियमचा आपला तर झालेलाच होता. त्याचबरोबर सोलानाचा आपला पेंडिंग होता काल. आपला चालू मार्केटमध्ये एक सेल सिग्नल, आपला सेल ट्रेड चालू होता. छोटासा ट्रेड होता आपला लाईव्ह, म्हणजे आपण हे सांगत होतो तेव्हा चालू होता. इथे एक रेजिस्टन्स होता, कालच्या व्हिडिओमध्ये बघितला असतील तर बघा. इथे एक रेजिस्टन्स होता, इथं रेड झोन होता. इथे आपण सेल सिग्नल घेतला कॅन्डलला, याच्यावरती स्टॉप लॉस ठेवलेला. इथे कुठेतरी होतं तेव्हा आपण व्हिडिओ बनवत होतो. आणि छोटंच टार्गेट होतं ते इथे झालं अचीव्ह. 1:2.65 ऑलमोस्ट 2-2.5चं टार्गेट होतं, पूर्ण झालं. छोटाच ट्रेड होता, हा पूर्ण झाला कालचा. त्यानंतर आपण काय ट्रेड केलेलं नाही इथेरियममध्ये रात्री. त्यानंतर इथे बघू शकता त्याच मोमेंटम, सॉरी आजचा दाखवतो. हां, आज इथे आलेलं आपल्याला 2:57ला बाय सिग्नल आला. याच्या खाली आपण स्टॉप लॉस ठेवला आणि हा टार्गेट ठेवलेला. हा टार्गेट इकडचा हाय होता पाठीमागचा, तोच ठेवलेला आहे. आणि एक्झॅक्टली आपला इथे बुक झाला. इथे एक्झॅक्टली ह्या कॅन्डलला बुक झाला आणि कॅन्डल रिव्हर्सल आली. 1:4चा हा पण ट्रेड झालेला आहे. तेव्हा आजचे सगळे ट्रेड आपले 100% प्रॉफिटेबल झालेत. जे काय राहिलेत ते आपण उद्याच्या उद्या जे चालू ट्रेड आहेत निफ्टी बँक निफ्टीचे, ते आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर आपल्याला व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू. असंच तुमचं प्रेम राहू द्या. थँक्यू.